नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली. आपल्याला सर्वांना माहित आहे मंथन परीक्षेसाठी इयत्ता पहिलीला 4 विषय आहेत: मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. त्यामध्ये आज आपण मराठी म्हणजे भाषा या विषयातील शब्दकोडी हा घटक पाहणार आहोत. या घटकाचा आपण शब्दकोडी म्हणजे काय तसेच काही प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. शब्दकोडी. या प्रश्न प्रकारात आपल्याला दिलेल्या आकारात दिलेल्या शब्दामध्ये अर्थपूर्ण शब्द बनवावा लागतो. अशा प्रश्नात विद्यार्थ्यांनी कच्च्या कागदावर अर्थपूर्ण शब्द तयार करावेत व नंतर अचूक उत्तर शोधावे. आपल्याला या जे शब्दकोडी जे प्रश्न असतात त्यामध्ये आपल्याला विशिष्ट आकार दिलेले असतात. त्या दिलेल्या शब्दापासून त्या आकारामध्ये आपल्याला काही शब्द बनवायचे असतात आणि त्याचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर डायरेक्ट उत्तर नाही सोडवायचं, तर कच्चा जो कागद असतो आपला त्याच्यावर आपण काय करायचं, आधी उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर ज्यावेळी एखादा शब्द आठवत नसेल त्यावेळी पर्यायातील प्रत्येक अक्षर गाळलेल्या जागी भरून अर्थपूर्ण शब्द तयार होतो की नाही ते पाहावे. आता आपल्याला जर एखादा शब्द पटकन आठवत नसेल तर दिलेले काही जे पर्याय ते प्रत्येक पर्याय आपण त्या चौकटीमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये ठेवून पाहायचं आणि योग्य शब्द कोणता तयार होतो अर्थपूर्ण ते शोधायचं आणि हे शब्दकोडी पूर्ण करायचं आहे. तर प्रत्यक्ष कशा प्रकारे शब्दकोडी सोडवायची आहे त्याचा काही आपण प्रश्नांचा सराव करणार आहोत. नमुना प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी. खालील प्रश्नात रिकाम्या जागी कोणता शब्द लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता आपल्याला शब्द दिलेत कन्या, विद्या आणि नेत्र आणि त्याच्या पुढे चौकट दिली आहे. त्या चौकटीमध्ये आपल्याला एक असा शब्द लावायचा की ह्या 3ही शब्दांचा अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. आणि पर्याय पाहिजे घर, 2 दान, 3 दार आणि 4 वार. आता आपल्याला जर हे शब्द जर पाहिले तर कन्या दान असतं, विद्या दान आणि नेत्र दान. पण आपल्याला जर माहीत नसेल तर आपण काय करायचे, 4ही पर्याय ठेवून पाहिजे. कन्या घर शब्द तयार होत नाही म्हणजे हा नसणार. विद्या घर असेल का नाही, नेत्र घर असेल का नाही, विद्या घर असू शकतं पण नेत्र घर असेल का नाही. त्यानंतर आपण दार ठेवूया, कन्यादार असेल का नाही, वजनदार असतो, कन्यादार असतो का नाही, विद्यादार असेल का नाही. वार ठेवूया, कन्यावार असेल का, विद्यावार नाही. म्हणजे दान जर शब्द ठेवला तर आपण कन्यादान, विद्यादान, नेत्रदान हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर 2चं वर्तुळ आपण अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. परीक्षेमध्ये गोल करताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, वर्तुळ आहे संपूर्ण गोल करायचं, अर्धवट गोल करायचं नाही, खाडावट खोड करायची नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील गोल करायचा नाही. तर वरील प्रश्नात आपल्याला समजतं की चौकटीत दान हा शब्द लिहिल्यास कन्यादान, विद्यादान व नेत्रदान हे अर्थपूर्ण शब्द तयार झाले. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असणार आहे. तर आणखी काही प्रश्नांचा आपण सराव करू. या ठिकाणी पहा व्यवसाय. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. 3 शब्द दिलेत आपल्याला, बा, सा, ना आणि वर्तुळ दिले. त्या वर्तुळामध्ये आपल्याला योग्य शब्द अक्षर ठेवायचे. आता ठ 2 आहे, न 3 ग आणि 4 क. आपण एक एक ठेवून बाठ, साठ आणि नाठ 60 शब्द तयार होतो, बाकी शब्द तयार होत नाही. पण आपण न ठेवूया, बाण तयार होतो, सान नसतो शब्द, नान पण नसतो. आता ग ठेवूया, बाग, साग, नाग. म्हणजे 3ही शब्द बरोबर आहेत, बाग, साग, नाग. आपलं उत्तर 3च बरोबर असायला पाहिजे. नंतर क जर ठेवला तर बाक असतो, साक नसतो, नाक असतो म्हणजे साक शब्द नसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बाग, साग, नाग हे उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रिकाम्या चौकटीत दिलेल्या पर्यायापैकी कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आता या ठिकाणी आपल्याला उभी आणि आडवी असे 3 असे चौकन दिलेले आहेत आणि शब्द दिलाय स डॅश क, क डॅश क. आता याच्यामध्ये आपल्याला योग्य शब्द ठेवायचा. त्यापैकी पर्याय ड, च, र आणि व. त्यापैकी कोणता शब्द बसतो ते आपल्याला नीट पाहायचं आहे. जर आपण पहिला जर शब्द ठेवला स ड क आणि क ड क शब्द तयार होतो. बरं बाकीचे ठेवूया, स च क, क च क शब्द तयार होत नाहीत. पुन्हा र ठेवूया, स र क होतो पण क र क नसतो. पुन्हा व, स व क, क व कवक असतो, सवक नसतो. म्हणजे ड असणारा पर्याय क्रमांक 1 जसं की सडक आणि कडक. म्हणजे पर्याय क्रमांक 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर 3 ते 5 साठी काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाहूया. खालीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याचा पर्याय क्रमांक शोधा. आता आपल्याला दिले चित्र डॅश र. आता आपल्याला जर माहित असेल चित्रकार शब्द पाहिजे पण आता पर्याय 1 आहे वा, 2 आहे मा, 3 आहे दा आणि 4 आहे का.
म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय असणार आहे, चित्रकार. 4चं उत्तर आपण गोल करायचं, 4चं वर्तुळ गोल करायचं आहे. समजा आपण जर ठेवलं चित्रवार नसतो, चित्रमार नसतो, चित्रदार नसतो, म्हणजे चित्रकार बरोबर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण गोल करूया. त्यानंतर पहा, न दिले, न च्या अगोदर आपल्याला एक वर्तुळ, एक चौकोन रिकामा दिलाय. आता न च्या आधी शब्द दिलेत पर्याय डा, 2 भ, 3 मा आणि 4 ठ. आता न च्या आधी जर आपण डा ठेवला, डान नसतो, भन पण नसतो, मान शब्द असतो, ठन नसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं काय आहे, बरोबर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण गोल करायचं आहे. आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर उत्तर माहीत नसेल तर प्रत्येक अक्षर आपण त्या चौकटीत ठेवून पाहायचं आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो काय समजून घ्यायचं. जर अर्थपूर्ण शब्द तयार होत असेल तर तो पर्याय आपण निवडायचा आहे. पुन्हा 5वं पहा, ब डॅश क. आपण ठेवूया आता एक एक शब्द. पर्याय पहा, एक आहे द, 2 च, 3 र आणि 4 ट. एखाद्या मुलाला पटकन समजेल. इथं द ठेवला तर बदक शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पण आपण जर ठेवलं ब च क होत नाही, ब र क होत नाही, ब ट क होत नाही, म्हणजे बदक शब्द असल्यामुळे पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नात रिकाम्या जागी कोणता शब्द लिहिल्यास तिन्ही शब्द अर्थपूर्ण होतील. आता पहा, 3 शब्द दिलेत आपल्याला, वजन, टोक आणि दुकान, आणि मध्ये एक वर्तुळ दिले. त्या वर्तुळामध्ये आपल्याला एक बरोबर शब्द ठेवायचा आहे. तिन्हीचा शब्द बनला पाहिजे, त्याचा अर्थ पण पाहिजे. 1 आहे हार, 2 आहे गार, 3 आहे वार आणि 4 आहे दार. आपण ठेवूया एक एक शब्द. पहा, वजन हार, दुकान हार, टोक हार शब्द नसतात. नंतर गार ठेवूया, वजन गार, दुकान गार, टोक गार नाही. नंतर वार ठेवूया, वजन वार, दुकान वार, टोकवार नाही. आणि दार ठेवूया, वजनदार, दुकानदार, टोकदार. म्हणजे हे शब्द बरोबर आणि अर्थपूर्ण आहेत. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. 4ला आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 7वा पहा, खालील चौकटीत मोकळ्या जागी कोणती अक्षरे क्रमाने घातल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता आपल्याला एक चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये 2 भाग केलेत. वर काही चौकोन रिकामे दिले, खाली ट ट दिलेला आहे. पहा, पर्याय पहा, 1 पा घा वा, 2 आहे सा दा रा, 3 आहे का या ठा आणि 4 आहे छा डा धा. आता आपल्याला प्रत्येक गट ठेवून पाहूया. पहिला जर गट ठेवला आपण, पाठ, घाट आणि वाट शब्द तयार होतात. आता दुसरा पहा, साठ, दाट, राट शब्द तयार होत नाहीत. पुन्हा काट, याट, ठाट शब्द तयार होत नाहीत. छाट, डाट, ढाट, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पाठ, घाट आणि वाट. तर 1चं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 8 पहा, शब्दांच्या सोबतच्या शब्दकोड्यात दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागातील कोणते अक्षर योग्य ठरेल ते पर्यायातून शोधा. ची, नी आणि सु न दिले. आता आपल्याला माहित आहे चिमणी शब्द होऊ शकतो, पण पर्याय पहा, 1 आहे य, 2 आहे म, 3 आहे द आणि 4 आहे क. य जर ठेवला तर सुयन, चियनी होत नाही शब्द. म ठेवा, सुमन आणि चिमणी. सुमन म्हणजे फूल किंवा मुलीचं नाव असतं, म्हणजे पर्याय आपला 2 बरोबर असणार आहे, कारण शब्द बरोबर तयार होत आहे. त्या या ठिकाणी आपण 2चं वर्तुळ काय करायचं आहे, गोल करायचं आहे. 9वा प्रश्न पहा, 9 प्रश्न आहे, वर्तुळात कोणता पर्याय लिहिल्यास तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. 1 आहे आ प्र वी. आता पर्याय पहा, 1 आहे जार, 2 ताप, 3 मान, 4 कार. आता ठेवूया, आजार, प्रजार, विजार. प्रजार शब्द नसतो हा. पुन्हा आताप, प्रताप, विताप प्रताप शब्द असतो. आमान, प्रमाण, विमान होतो. त्यानंतर पहा, कार, आकार, प्रकार आणि विकार. म्हणजे कार जर शब्द ठेवला तर तिन्ही शब्द आपल्याला अर्थपूर्ण झाल्याचे दिसून येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार. 4चं वर्तुळ गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 10 पहा, खालील प्रश्नात दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर योग्य ठरेल ते पर्यायातून शोधा. आता पाहिजे आपल्याकडे परत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला एक चौकट दिलेली आहे, कोड दिलेले पहा, का आणि ळा, पण आ डॅश ड दिले, का डॅश ळा आहे. आता आपण पर्याय पाहूया, स, 2 आहे व, 3 आहे न आणि 4 आहे प. आता का व ळा शब्द तयार होतो ना, आ वड पण शब्द तयार होतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण व ठेवलं तर आपलं उत्तर बरोबर असणार आहे. माहीत असेल तर पटकन लिहायचा विद्यार्थी मित्रांनो, माहीत नसेल तर इतर शब्द ठेवूया आपण. पहा, का स ळा शब्द नसतो, आ स ड शब्द नसतो. पुन्हा न जर ठेवला तिसरा, का नळा शब्द नसतो, आनड शब्द नसतो. प ठेवूया, का पळा नसतो,
आपड, आपड पण शब्द नसतो, म्हणजे या ठिकाणी व असणार आहे, कावळा आवड. तर पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ काय करायचं आहे आपण, गोल करायचं आहे. अशा प्रकारे वर्तुळ गोल करताना लक्षात ठेवायचं आहे, वर्तुळ हे संपूर्ण गोल करायचं आहे, अर्धवट गोल करायचं नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीच्या मंथन परीक्षामध्ये शब्दकोडी कशा प्रकारचे येतात त्याचा आपण काही प्रश्नांचा सराव केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.